Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here for taking spoken English session. In last two sessions we have seen homonyms and homophones. Now today let us know one more interesting part of English and that is homographs. तर नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्लिशमधील सेशनमध्ये स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण एका इंटरेस्टिंग पार्टबद्दल बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत, ज्याला म्हणतात होमोग्राफ्स. सो व्हॉट आर होमोग्राफ्स? होमो means same and graph means writing or write. So two or more words that are spelled the same but differ in meaning, origin or pronunciation are called homographs. थोडक्यात होमोग्राफ्स म्हणजे काय तर ज्यांचे जे असे दोन किंवा जास्त शब्द ज्यांचे स्पेलिंग तर सेम असणार आहेत पण त्यांचा अर्थ किंवा उच्चार वेगवेगळे आहेत. तर उदाहरणं घेऊनच बघूयात आपण. मी आता दोन सेंटेन्सेस सांगणार आहे, तुम्ही ऐकू शकता आणि दोन्हीतला फरक म्हणजे शब्द सारखा, त्याचा स्पेलिंगही सारखं, पण त्याचे अर्थ कसे भिन्न आहेत ते आपण बघूयात. तर पहिलं सेंटेन्स आहे अ टर्बन. टर्बन म्हणजे पगडी. अ टर्बन इज अ लॉंग पीस ऑफ क्लॉथ दॅट इज वाइंड अराउंड युअर हेड. प्लीज नोट द वर्ड वाइंड. नाव आय विल स्पीक आउट द सेकंड सेंटेन्स. The cold wind made my teeth chatter. Again note the word wind. Now in the first sentence, wind was pronounced as wind. Okay, and in the second sentence wind, I mean the spelling was the same but the pronunciation was wind. Okay, so now let us know what is exactly the syllables. म्हणजे मराठीत ज्याला शब्द अवयव किंवा उच्चार अवयव म्हणतात. म्हणजे मी मराठी हा शब्द उच्चारला तर त्यात 3 सिलॅबल्स आहेत, त्याचे 3 उच्चाराचे ते आघात आहेत, म्हणजे त्याच्या उच्चाराचे अवयव 3 आहेत, तर त्याला आपण म्हणणार 3 syllables. तर तसंच इंग्लिशमध्ये आता आपण बघितलं की WINDचा उच्चार वाइंड असा आपण केला, त्यावेळी त्याचा अर्थ गुंडाळणे असा होता, आणि दुसऱ्या वाक्यात WINDचा उच्चार प्रोनन्सिएशन होतं विंड आणि त्याचा अर्थ वारा असा होता. तर इंग्लिशमध्ये असे अनेक शब्द आहेत. सो प्लीज नोट दॅट इन इंग्लिश देर आर मेनी वर्ड्स दॅट हॅव 2 syllables अँड आर यूज्ड बोथ ॲज नाउन्स अँड वर्ब्स. म्हणजे इंग्लिशमध्ये असे शब्द आहेत जे नाम आणि क्रियापद दोन्हीसाठी वापरतात आणि त्यांच्या उच्चारांचे जे आघात आहेत किंवा उच्चारांचे जे अवयव आहेत त्याच्यावरनं ते वर्ब आहेत किंवा नाऊन आहेत हे लक्षात येतं. आणि लक्षात घ्यायचं आहे की वेन सच अ वर्ड इज यूज्ड ॲज नाऊन, तर मग वी स्ट्रेस शुड बी देअर ऑन द फर्स्ट सिलॅबल, अँड वेन सच वर्ड इज यूज्ड ॲज अ वर्ब द स्ट्रेस शुड बी ऑन द सेकंड सिलॅबल. म्हणजे ह्याचा अर्थ काय तर जेव्हा आता आपण जे उदाहरण बघितलं WIND विंड, विंड असं म्हणल्यावर
हा नाऊन म्हणून वापरला असं म्हणून. त्यामुळे त्या उच्चाराचा आघात जो होता तो पहिल्या अक्षरांवर मी घेतला, फर्स्ट सिलॅबलवर घेतला, म्हणून तो शब्द नाऊन म्हणून वापरला. जेव्हा मी तो वर्ब म्हणून वापरला त्याच्या उच्चाराचा आघात कसा झाला, या सेकंड सिलॅबलवर त्याचा उच्चाराचा आघात होता. आता अशी 2-3 उदाहरणं आपण बघू, म्हणजे मी काय म्हणते ते स्पष्ट होऊ शकेल. नाव लेट अस लुक ॲट सम एक्झाम्पल्स words which are used both as nouns and verbs, and when the word is used as a noun, first syllable is stressed, and when it is used as a verb, second syllable is stressed. So let us look at the first word. It is contract. हा शब्द माहिती आहे आपल्याला, कॉन्ट्रॅक्ट, CONTRACT, कॉन्ट्रॅक्ट. तर मी जेव्हा कॉन्ट्रॅक्ट असा त्याचा उच्चार करते तेव्हा ते लीगल ॲग्रीमेंट. व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट? दॅट इज when it is used as a noun, it is a legal agreement. So for example, the contract had many clauses. Contract म्हणजे legal agreement. आता हा शब्द आपण वर्ब म्हणजे क्रियापद म्हणूनही वापरतो. तो कसा? तर मी जेव्हा म्हणते कॉन्ट्रॅक्ट, आता माझा उच्चाराचा आघात आला ट्रॅक्टवर, कॉन्ट्रॅक्ट. सो आय विल यूज इट ॲज कॉन्ट्रॅक्ट. एक्झाम्पल घेते, ही कॉन्ट्रॅक्टेड द डिसीज वेन ही वेंट टू सिटी. कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे लागण होणे या अर्थाने होतं ते. सो कॉन्ट्रॅक्ट हा जो शब्द होता त्याचं नाऊन फॉर्म पाहिलं आपण, नाऊन म्हणून तो आपण कसा वापरला ते पाहिलं, आणि वर्ब म्हणून कसा वापरतात तेही पाहिलं. तर आपले उच्चार जे आहेत, प्रोनाऊन्सिएशन जे आहेत ते त्याप्रमाणे आपल्याला बदलायचे आहेत. आता अजून एक शब्द घेऊया आपण, रेकॉर्ड. हाही शब्द आपल्याला माहिती आहे, RECORD, रेकॉर्ड. आता मी जेव्हा हा नाऊन म्हणून वापरते तेव्हा तो मी कसा वापरते, ही हॅज 30 year रेकॉर्ड ऑफ नो ॲब्सेंटिझम. रेकॉर्ड. आता मी जेव्हा तो वर्ब म्हणून वापरणार आहे तेव्हा मी तो कसा उच्चारते तो बघा. रेकॉर्ड, मी उच्चाराचा आघात CORD, कॉर्डवर घेतला. यू शुड रेकॉर्ड युअर एक्सपेन्सेस. तुम्ही तुमचे खर्च जे आहेत ते लिहून काढले पाहिजेत. रेकॉर्ड. तर एक होता नाऊन म्हणून जेव्हा मी भर दिला रेवर, RE, रेकॉर्ड. आपण म्हणतो ना रेकॉर्ड आहे त्याचा, तर ते रेकॉर्ड असतं. आणि जेव्हा आपण वर्ब म्हणून वापरतो तेव्हा आपण शब्दाचा आघात घेतो रेकॉर्डवर. ठीक आहे. असा अजून एक शब्द आहे कॉन्टेंट, CONTENT. आता मी जेव्हा कॉन्टेंट असं म्हणते तेव्हा त्याचा अर्थ होतो आशय. द कॉन्टेंट ऑफ द ॲडव्हर्टिजमेंट वॉज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. आशय, इथे कॉन्टेंटचा अर्थ आशय असा होतो. आणि तसंच तो वर्ब म्हणूनही वापरता येतो, कंटेंट. आता मी जेव्हा टेंटवर जे असतं त्याचा आघात घेते त्या माझ्या उच्चाराचा, तेव्हा त्या कंटेंटचा अर्थ समाधानी असा होतो. ही कंटेंटेड हिमसेल्फ विथ हिज फॅमिली. कंटेंट इथं समाधानी, वर्ब म्हणून वापरल्या. ठीक आहे. तर असे काही शब्द आहेत जे आपण जे शब्द आहेत त्यांचे स्पेलिंग्स तर सेम आहे, पण त्याचा उच्चार आणि अर्थही भिन्न आहेत. असे शब्द ज्यांना आज आपण पाहिले आणि त्यांना आपण होमोग्राफ्स म्हणतो इंग्लिशमध्ये. असे 4-5 शब्द आपण पाहिले.
तर अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत इंग्लिशमध्ये. त्यात गेल्या 2-3 सेशनमध्ये आपण बघत होतो होमोनिम्स. मग मागच्या वेळेस आपण होमोफोन्स पाहिले, यावेळेस आपण होमोग्राफ्स पाहिले. सो आय गेस टुडेज सेशन वॉज ऑन होमोग्राफ्स वॉज इंटरेस्टिंग. So this is all for today's spoken English session. Thank you.